साप पकडणारे सर्पमित्र मोठ्या चालाखीने साप पकडतात, पण प्रत्येक जण त्यांच्या सोबत स्टंट करत नाहीत। सापांबरोबर कुणी खेळ करत असेल तर यापूर्वी सुद्धा अनेकांचा त्यामुळे जीव गेलाय। अशातच एका घटनेत एका सर्पमित्राला त्याचा जीव गमवावा लागलाय। ही घटना परभणी जिल्ह्यातली आणि ज्याच्यासोबत हे घडलं तो पालम तालुक्यातल्या शेखराजूर या गावातला 26 वर्षाचा विकास भरत कदम हा तरुण होता। झालं असं की विकास हा साप पकडून रील बनवायचा आणि तो सोशल मीडियावरती पोस्ट करायचा। अशा स्टंटचे त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती आहेत आणि तो फक्त व्हिडिओ नाही बनवायचा तर त्या सापांना पकडून त्यांची सुटका करायचा। गावकऱ्यांच्या मते त्याने अनेक सापांना वाचवलं होतं, पण सापांसोबत व्हिडिओ काढणं त्याला महागात पडलं। अगदी बेसावतपणे त्या सापाला त्याने हाताळलं होतं आणि त्या सापाने त्याला चावलं। मात्र गडबडीने त्या सर्पमित्राने सापाला खिशात घातलं आणि तसाच रुग्णालयात धावत सुटला, पण त्या सापाला खिशात घालणं सुद्धा त्याला महागात पडलं। रुग्णालयात जाऊन त्याला असं समजलं की साप त्याला एकदा नाही तर 2 वेळा चावलाय। नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर सर्पमित्रांनी सगळ्यांना कामातला धोका पत्करावा आणि सापांसोबत काम करताना काळजी घ्यावी असं आवाहन केलंय।